मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मीचे आख्यान। तर लक्ष्मीचे आख्यान ऐकल्याने सुद्धा महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। तर कुठल्या मंत्राचा जाप करावा, कोणत्या मंत्राने माता लक्ष्मीची पूजा करावी, आराधना करावी, महालक्ष्मी कशी प्रकट झालेली आहे, तर आता आज आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती ऐकणार आहोत। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। आता नारद म्हणाले की आम्हाला लक्ष्मी आख्यान ऐकण्याची इच्छा झाली आहे। महालक्ष्मी कशी उत्पन्न झाली, केव्हा झाली आणि तिचे पूजन सर्वप्रथम कुणी व कसे केले, हे स्वामी ते मला संपूर्ण पूर्ण सांगा, असे नारदाने सांगितले। त्यावेळेस नारायण सांगू लागले, नारदने नारायणाला प्रश्न केला की महालक्ष्मी कशी प्रकट झाली, कोणी सर्वप्रथम पूजा केलेली आहे, असे नारदाने नारायणाला सांगितले। आता नारायण नारदाला म्हणत आहे की मग तुझी इच्छा आहे लक्ष्मी आख्यान ऐकण्याची, तर आता ऐक आणि कोणत्या मंत्राचा जप करावा ज्याच्याने 7 जन्माची दुःख दारिद्र्य दूर होते, तर आता आपण ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। नारदा ऐक, मग ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या डाव्या अंगातून रासमंडलातून सृष्टीच्या आरंभालाच महालक्ष्मी उत्पन्न झाली। ती सर्वाधिक सुंदर असून वटवृक्षवासिनी अशी 12 वर्ष वयाची नित्य तारुण्य अवस्थेत असणारी आहे। तिची अंगकांती सफेद चाफ्याप्रमाणे आहे, दृष्टी खिळवळून ठेवणारे तिचे रूप आहे। पौर्णिमेतील चंद्रासारखा गोल चेहरा आहे, शारदातल्या कमळासारखे डोळे आहेत। त्याचवेळी ती 2 रूपात विभागली गेली। रूप, रंग, तेज, वय, यश, वश्रे, कृती, अलंकार व गुण यांच्यातच फरक नव्हता। स्मित, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते। उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधिका व डाव्या अंगातून प्रकट झाली महालक्ष्मी। कृष्णाच्या उजव्या अंगातून प्रकट झाली राधिका, कृष्णाच्या डाव्या अंगातून प्रकट झाली महालक्ष्मी। आधी राधाने कृष्णाला विरले आणि नंतर महालक्ष्मीला तशीच इच्छा झाली, तेव्हा कृष्ण 2 रूपात प्रकटले। उजवीकडे 2 हाताचा व डावीकडे 4 हातांचा द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाचा हात दिला, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परेने प्रेम दृष्टीने पाहत असते। ही देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात। अशा प्रकारे राधा वल्लभ द्विभुज आहे, असे लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे। दोघांच्या भोवती गोप गोपी असतात। जिच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते तिला कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही। ज्या घरात ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप केला जातो 108 वेळा, तेथे धनधान्याने महालक्ष्मी प्रसन्नच राहते। ज्या घरात महालक्ष्मीचा अभिषेक होतो दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने आणि संपूर्ण जो पंचामृत आहे त्या साखरेने, शहदाने आणि अत्तरणे, असा ज्या घरात अभिषेक होतो महालक्ष्मीचा, मग तेथे हे त्रिवार सत्य आहे की कुठल्याही गोष्टीची कमी होत नाही आणि जन्माजन्मांतरचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत धन लक्ष्मी विराजमान राहते, असे विष्णूने नारदाला सांगितले। म्हणून महालक्ष्मीचे रुद्र अभिषेक नक्की करावा। महालक्ष्मी आणि महादेवीलाच महा असे नाव प्राप्त झाले आहे। देव्यांमध्ये महादेवी, महालक्ष्मी, फक्त देव्यांमध्ये कोणाला महानाव लावलेले आहे? लक्ष्मीला, आणि देवांमध्ये महादेवाला। म्हणून या महानावाला खूप महत्त्व आहे। म्हणून महालक्ष्मीला शहद अर्पण करावे आणि ओम श्रीम नमा या मंत्राचा जाप करावा। 1 बूंद का शहद जो महालक्ष्मीला अर्पण करतो, भोग लावतो महालक्ष्मीला नागिनच्या पानावर, 2 नागिनचे पानं घ्यायचे आणि त्यावर 1 शहदाचा टिपका ठेवायचा आणि लक्ष्मी मातेला भोग लावायचा। याच्याने सुद्धा महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते। 2 नागिनचे पानं घ्यायचे आणि त्यावर 1 बूंद शहदाचे ठेवायचे आणि महादेवाला भोग लावायचं, त्याच्याने सुद्धा महादेव लवकर प्रसन्न होता। महादेव आणि महालक्ष्मीला दोघांना शहद जो कोणी अर्पण करतो त्याचे दुःख दारिद्र्य सर्व दूर होते आणि त्याला कुठेही जातील तर त्याला यश, कीर्ती, मान सन्मानाची प्राप्ती होते। अशा या महालक्ष्मीची कथा आता आपण ऐकणार आहोत पुढे। अशा प्रकारे राधा वल्लभ द्विभुज आहे तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे। ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। ज्या घरात लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप होतो 108 वेळा, त्या घरात सर्व सुखे प्राप्त होतात, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। दोघांच्याही भोवती गोप गोपिका असतात। चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहिला।
पण कृष्ण विष्णू यांच्यात फरक असा नाही. महालक्ष्मीने योग सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली. वैकुंठात ती रमा आहे, स्वर्गामध्ये इंद्राच्या संपत्तीच्या रूपात स्वर्गलक्ष्मी तीच आहे, पाताळात नागलक्ष्मी असे म्हणतात, राजाची राज्यलक्ष्मी आणि घराघरामध्ये गृहलक्ष्मी. ज्या घराघरांमध्ये गृहलक्ष्मी म्हणजे झाडूची, नवे झाडू आणतात, नव्या झाडूची पूजा करतात, तिला ओढणी पांघरतात आणि तिची पूजा अर्चना करतात आणि त्या लक्ष्मीला कोणी पाय लावत नाही तर तिचा जो कोणी अपमान करत नाही आणि तिला खूप मान सन्मान देतो म्हणजे ती गृहलक्ष्मी, तर त्या गृहलक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. आणि एक गृहलक्ष्मी म्हणजे आपण स्वतः आपल्या घराची गृहलक्ष्मी आहोत, म्हणून आपल्या घरात आपण सुद्धा चांगलं चांगलं बोलायचं. गृहलक्ष्मी म्हणजे काय? गृहलक्ष्मी म्हणजे साक्षात आपण. ज्या घरात आपण म्हणजे ज्या बायका राहतात त्या गृहलक्ष्मी आहेत. प्रत्येक घराच्या प्रत्येक आपण गृहलक्ष्मी म्हणून आपल्याला शास्त्र पुराणांमध्ये बी गृहलक्ष्मी असे संबोधले गेले आहे. म्हणून आपण सर्वांना चांगले आशीर्वाद द्यायचे, आपल्या मुलाबाळांचे चांगले विचार करायचे, आपल्या मुलांना कधी अपशब्द बोलू नये. जे आई वडील बोलतात अपशब्द ते मुलांना लवकर घडतात बोललेलं, म्हणून मुलांना कधीच अपशब्द काढू नये की जेणेकरून त्यांचे मन दुखावले जातील आणि पुढे त्यांना नजर टोक लागेल. आपण बोललेला शब्द केव्हा मुलांवर तो होऊन जाईल असा सिद्ध, म्हणून अशा प्रकारे आपल्या मुलांना काय कोणाला सुद्धा बोलू नये. म्हणजे सर्वांना चांगले चांगलेच बोलावे. जर आपण कोणी आपल्याबरोबर कसे पण वागू आणि जर आपण चांगले वागलो तरी सुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून या गृहलक्ष्मीची आदराने पूजा करावी, म्हणून घरोघरी गृहलक्ष्मीची पूजा करतात. या मंगलकारी अशा गायीमध्ये सुरभी नावाची कामधेनू यज्ञात दक्षिणा पद्मिनी स्त्रिया, श्री सूर्यमंडला शोभालक्ष्मी, रत्ने फळे उदक यात तीच असते. शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्रप्रवणे, तीर्थस्थाने, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदनादी गंध द्रव्य, आषाढ मेध, वृक्ष अशा अनेक जागी ती राहते. सर्वप्रथम तिचे पूजन कोणी केले? लक्ष्मीचे सर्वात प्रथम पूजन कोणी केले आहे तर ते नारायणाने, नंतर ब्रह्मदेवाने, यानंतर शंकराने तिची पूजा केली आहे, नंतर पुढे क्षीरसागरात विष्णूने पूजली, त्यानंतर मग क्रमाक्रमाने स्वयंभू मनु, ऋषी, मुनी, गृहस्थ, गंधर्व आणि पाताळ निवासी नागांनी पूजा केली. ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल अष्टमीला पूजा करतो. नारदा त्रैलोक्यात 15 वडा पूजा केली जाते. चैत्रामध्ये पौषात भाद्रपदात मंगळवारी पूजा केली जाते आणि चैत्रमध्ये लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जो कोणी तिला पूजतो, अर्चना करतो, दिवा लावतो तरी पण महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न होते. चैत्रमध्ये तृतीया हे सुद्धा व्रत संपूर्ण महत्त्वाचं व्रत सांगितले गेले आहे. जो कोणी तृतीया व्रत करतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. म्हणून वर्षखेरीस पौषातील सूर्यक्रांती दिवशी, सूर्य संक्रांतीच्या दिवशी, माघातल्या पौर्णिमेला पूजा म्हणून मनुला तिला पूजता. मंगल स्वरूपा लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतोच, पण त्याशिवाय केदार, नील, सुबल, ध्रुव, उत्तानपाद, इंद्र, बळी, कश्यप, दक्ष प्रजापती, कर्दम, ऋषी, विवस्वान, सूर्य, प्रियव्र, चंद्र, कुबेर, वायू, यमराज हे सर्वजण लक्ष्मीची पूजा करतात. एवढे पुरे देवादिदेव 33 कोटी देवी देवता लक्ष्मीला पूजा आराधना करतात. ती जर कोणावर रुष्ट झाली तर लवकर प्रसन्न होत नाही. लक्ष्मी अतिशय चंचल असते, क्षणिक कोणाजवळ तर क्षणिक कोणाजवळ, म्हणून तिला जपून राहणे हे फायदेशीर राहतं. अशा प्रकारे तिची आराधना सर्वत्र प्रचलित झाली आहे. कारण ऐश्वर्य संपत्ती देणारी ही महालक्ष्मी आहे, म्हणून ऐश्वर्य आणि संपत्ती देण्यासाठी महालक्ष्मीची पूजा आराधना करायला हवी. आणि ओम महालक्ष्मीचे विद्मय विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा जप करावा. आता दुर्वासा मुनी इंद्राला शाप देतात. नारदाने पुन्हा प्रश्न केला नारायणाला, अहो नारायणा, मुनी वैकुंठवासिनी नारायणाची आवडती अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या कशी झाली? ती कोणत्या कारणामुळे? तसेच सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली ते मला सांगू शकणार का? असे नारदाने नारायणाला प्रश्न केला. तेव्हा नारायण म्हणू लागले, ठीक, तर ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर. एकेवेळी दुर्वासाच्या शापामुळे इंद्र राज्यभ्रष्ट झाला. त्या कारणाने देव मृत्यूलोकी जाऊन लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडला. त्यामुळे स्वर्गहीन झाला. इंद्राजवळ लक्ष्मी राहिली नाही. त्यामुळे तेथे भांडणं तांडव चालू झाले. जेथे लक्ष्मी रुष्ट राहते तेथे तांडव आणि भांडणं सदोसदी राहतात. दरिद्रता वास असतो, म्हणून तांडव आणि दुःख, यातना, कष्ट हे अलक्ष्मीला आवडतात. म्हणून अलक्ष्मी त्या इंद्राच्या लोकी झाली आणि लक्ष्मी इंद्रलोक सोडून निघाली. लक्ष्मीला इंद्राचा राग आला आणि ते वैकुंठात जाऊन राहिली. त्यामुळे वैकुंठ लोक अतिशय रमणीय आहे. त्यावेळी सर्वांना दुःख झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले
लागले. ब्रह्मदेवासह सर्वजण त्यावेळी अत्यंत दीनवान आणि तोंडाला कोरडे पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्यारूपाने जन्मली. नंतर देव दैत्य यांनी क्षीरसागर घुसळून महालक्ष्मीला प्राप्ती केली. विष्णूने देवांना दिल्यावर क्षीरसागरातील विष्णूंना वनमाला देऊन संतुष्ट केले. नारदा, त्यानंतर देवांनी आपले राज्य दैत्यांकडून परत मिळवले. लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. जो कोणी लक्ष्मीची पूजा आरती आराधना करतो तो सुखीच राहतो. नारदाने प्रश्न केला, भगवान मला असे सांगा की तत्वज्ञानी वसिष्ठांनी देवांना शाप देण्यासारखे असे काय केले की देवांना शाप झाला आणि लक्ष्मी रुष्ट झाली आणि नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला? पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्राला प्रसन्न झाली आणि इंद्रासमोर प्रकट झाली? इंद्राने कोणत्या मंत्राचा जप केला होता त्याच्यामुळे इंद्रावर परत लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणत्या मंत्राचा आम्ही परत जप करायचा की त्यावर महालक्ष्मी परत प्रसन्न होते? तसाच इंद्र व दुर्वासा यांच्यामध्ये दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मग नारायणांनी सांगितलं, ऐक मग आता लक्ष्मी कोणत्या कारणाने प्रसन्न होते? जो कोणी क्षमा याचना करतो, कोणाची निंदा नसेल ती करत नाही, त्याच्यावर सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते. आता एकदा त्रैलोक्याधिपती इंद्र मद्यपान करून धुंद झाला आणि तसाच रंभेला सुद्धा सोबून महाअरण्यात क्रीडा करीत होता. त्याचवेळी योगायोगाने महर्षी दुर्वासा वनातून कैलासाकडे गेले. त्या समयी त्याने इंद्राने दुरून पाहिले. धावत येऊन त्यांनी महर्षींना त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासांनी प्रसन्न होऊन त्यांच्या हाती जरा मरणापासून सोडवून मोक्ष देणारे अशी पारिजातकचे एक फूल प्रसाद म्हणून चढवले आणि इंद्राने धुंदीत असल्यामुळे ते फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर फेकून टाकले. त्याचा परिणाम असा झाला की तो हत्तीच्या फुलाच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा समर्थ बनला. इंद्राचा त्याग करून वनात दूर निघून गेला. इंद्र त्याला आवरू शकला नाही. आपण दिलेल्या प्रसादाची दुर्वासा ऋषींनी एक फूल दिलं आणि ते इंद्राने फेकून दिलं. हे दुर्वासा ऋषीला खूप राग आला आणि आपण दिलेल्या प्रसादाची अवहेलना झाली हे पाहून दुर्वासा ऋषी खूप संतापले. त्याने इंद्राला म्हणजे शाप दिला की तुझा वैभव तू खूप माजला आहे, माज चढला आहे, तुझा वैभव आजपासून सुटून जाईल. तू लक्ष्मीमुळे माजला आहे ना, म्हणून तुझ्यावरचा हा वैभव राहणार नाही आहे. मी दिलेला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकावर तू ठेवून दिला. त्याला नैवेद्य प्रसाद म्हणून तुने सेवन नाही केलं. तीर्थ असले तरी ते सेवन केले पाहिजे. कुठलेही फूल असो तीर्थ असो ते सेवन केले पाहिजे, म्हणजे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. नाहीपेक्षा मग ब्रह्महत्येचे पाप सुद्धा लागते. जो प्रसादाची नैवेद्याची फुलाची अवहेलना करते त्याला ब्रह्महत्येसारखे पाप लागते. म्हणून प्रसाद नैवेद्याची अवहेलना कधीही करू नये. जेवढे प्रसाद आणि जेवढे फुलं पाहिजे आहेत तेवढेच आपल्या जवळ ठेवावे, बाकी निर्माल्यामध्ये टाकावे. नाही तर गाईला प्रसाद म्हणून द्यावे, नाही तर ब्रह्महत्येसारखे पाप लागवे. असा तू उन्मत्त असल्या कारणाने वैभव बुद्धी राज्य गमावशील. अरे जर तू प्रसादाचा स्वीकार केला असता तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता. तू मी दिलेला प्रसाद तू फेकून दिला, त्यामुळे तू जीवनमुक्त झाला नाही आणि तुझ्यावर आता संकटे कोसळतील. म्हणून प्रसादाचा कधीही अपमान करू नये. जो कोणी नारायणाची पूजा करून स्तुती करतो किंवा फक्त वंदन करतो तरी विष्णू तुल्य होतो. तू तर माझ्या दिलेला प्रसाद फेकून दिला, त्यामुळे तुला ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे पण लागतील आणि तुझ्याहून लक्ष्मी सुद्धा हिरावून जाईल. केवळ त्याच्या विष्णू तुल्य होते. त्याच्या केवळ स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होतात, भूमी पवित्र होते. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अपवित्र अन्नाचे सेवन करणारा सुद्धा पवित्र होतो. वेश्येकडे अविराचे शूद्राघरचे अन्न श्राद्ध घेणे, श्राद्धान्न देवाला नैवेद्य न दाखवणे, अन्न विनाकारण मारलेल्या प्राण्यांचे मांस खाणे, शिवलिंगावर वाहिलेले अन्न, शूद्राचे परिहित करणारे दिलेले अन्न, चिकित्सिक अन्न, पुजाऱ्या घराचे अन्न, कन्या विकणाऱ्यांचे अन्न आणि कुटणीचे अन्न, उष्णे अन्न, शिळे पाके अन्न, पंक्तीतील टाकलेले अन्न, शूद्राणीचे ब्राह्मणपतीचे अन्न, बैलांना राबवणारे ब्राह्मण घराचे अन्न, मुंज न झालेल्या ब्राह्मणाकडचे अन्न खाणे, प्रेत दहन विधी करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचे अन्न, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतज्ञ, विश्वासघाती, खोटं वारंवार बोलणारा, खोटी साक्ष देणारा अशा घराचे अन्न जो कोणी खातो तो दोष सुद्धा नष्ट होतो, तर त्याचे दोष सुद्धा नष्ट होतात. कारण की एक फूल तू दिलेले होते दुर्वासा ऋषीला आणि ते तू फेकून दिले. जर जो कोणी हे नैवेद्य दाखवलेले अन्न खातो, बैलांना राबवणारे, तरी सुद्धा त्याचे दोष नष्ट होतात. अगदी चांडाळ असून सुद्धा तो हरिभुक्त असला तरी त्याच्यामुळे कोटी वंशाचा उद्धार असतो. हरीची भक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, पण चुकून का होईना जर त्याच्याने विष्णू नैवेद्य निर्माल्य त्यांचे सेवन बी केले त्याने, तरी तो 7 जन्माच्या पापामधून मुक्त होतो, याचा शंका नाही. मग जो श्रद्धा भक्तिपूर्वक विष्णूचा प्रसाद स्वीकारेल तो
कोटी जन्मामधल्या पापातून निसंशय मुक्त होईल. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले विष्णू निर्माल्यातील फूल तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिले, त्या अर्थी तुला लक्ष्मी सोडून जाईल. अरे मी नारायणाचा भक्त आहे. देव, ब्रह्मदेव, यम, वादर्ग्य, काळ यांना मी जुमानीत नसतो, तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझे काय बिघडू शकेल? तुमचा गुरु जो बृहस्पती तर तो माझ्या खिचखनीत सुद्धा नाही. इंद्र हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तोच सर्वत्र पूजला जाईल. एवढे ऐकल्यावर इंदाची धुंदी खडकन उतरली. तो मुनीच्या चरणावर पडला आणि रडत सांगू लागला, प्रभू आपण योग्य शाप दिला आहे. माझे वैभव भलेही नष्ट हो, पण माझे ज्ञान मात्र नष्ट न हो. कारण ऐश्वर्य काय किंवा विपत्ती काय, दोन्ही बीज तेच आहे. ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट होते, तीच मुक्ती मार्गावरील कुऱ्हाड आणि भक्ती मार्गावरची अडचण आहे. दुर्वासा बोलले, तू खरेच बोलला आहे. जन्म मरण जरा दुःख रोगांदीचे बीज तेच आहे. संपत्तीची झापड डोळ्यावर असली तरी तो आदळा होतो व मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुंदी असलेल्या दारुड्याप्रमाणे असतो. बांधवाच्या गराड्यात असून तो एकाएकी असतो. त्याला विषय भोगापुढे मुक्ती मार्ग दिसतच नसतो. विषयांध पुरुष, राजसी, तामसी असे दोन प्रकार आहेत. जे शास्त्रे जाणतात ते राजसी व न जाणणारे ते तामसी असे समजतात. शास्त्रे दोन प्रकारचे मार्ग सांगतात. एक मार्ग जो आहे तो प्रवृत्तीच्या दिशेला नेतो आणि दुसरा मार्ग निवृत्तीकडे नेतो. पहिला प्रवृत्तीचा मार्ग जो आहे त्यावरून प्रवास करणारा जीव स्वजाती स्वराचारी उन्मत्त असतो. तो मधाच्या लोभाने कष्टातच सुख मांडणारा असतो व अंती जन्म, वृद्धत्व आणि मरण असे फेरे करीत कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमधून भटकत राहतो. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा झालीच तर त्याचा सत्संगाचा लाभ होतो. तो हजारो लोकात क्वचित एखाद्याला मिळतो. मग संत त्याला तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवतो व तो जीव बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. असा प्रयत्न कैक जन्मात केल्यानंतर तो मुक्त होतो. इंद्रा, तू जो प्रश्न केलास त्याचे उत्तर गुरुकृपेने मी जाणले आहे. असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात विरक्ती दाटून आली. तो तिथून परत फिरला. अमरावतीपाशी जाऊन पाहतो तर काय सर्वत्र दैत्याचे साम्राज्य माजले होते. स्वैराचार व दुष्कृतीने थैमान मांडले होते. न्याय आणि नीती यांचा मागमूसही उरला नव्हता. अशी दुर्दशा पाहून बृहस्पतीपाशी गेला. त्यावेळी देव गुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्याची दृष्टी सूर्यावर खिळलेली होती. तपवृद्धी, वयोवृद्धी, ज्ञानवृद्धी अशा करुणासागर गुरुला पाहताच त्याची समाधी उत्तरेपर्यंत इंद्र थांबून राहिला. देवगुरु ध्यान संपून पाण्यात तो बाहेर येताच इंद्राने त्याच्या पायावर लोळण घेतली आणि दुर्वासाकडून मिळालेल्या शापाचा सर्व वृत्तांत रडत असताना त्यांना सांगितला. त्याचप्रमाणे शाप व ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीची दुर्दशा वर्णन केले. वाचस्पती देवगुरुला इंद्राचा राग आला आणि लाल भडक नेत्रांनी पाहत तो म्हणाला, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले. आता रडणे पुरे कर आणि मी जे सांगणार आहे ते ऐकून नीती जाणणारा केव्हाही संकटात डगमगत नसतो. विपत्ती काय, संपत्ती काय, दोन्ही क्षणभंगुर आहेत. आपल्याच पूर्वकर्माची ती फळे असल्यामुळे त्याचे कृतित्व आपल्याकडेच असते. जन्मजन्मी हे राहाट गाडगे चालत असतात. सुख व दुःख ही आळीपाळीने येत जात असतात. त्याच्या वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? आपण केलेली कर्म भोगावी लागतात असे मुळे शास्त्र वचन आहे. भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही. मग कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागले तरी इलाज नसतो. सतकृत्य अगर दुष्कृत्य असो ते भोगावेच लागते असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदात ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितले आहे. जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो, महालक्ष्मी मिळो अगर दारिद्र्य मिळो, त्याच्या मुळाशी कृत कर्म असतात. कोट्यावधी जन्म घेतली कर्म जीवाला चिकटून चालत असतात. भोगल्याशिवाय कोणीच कर्म संपत्ती नसते. काल परिस्थिती यानुसार कमी जास्त प्रमाणात कर्म होत असतात. ती कशी ते आहेत. वस्तूच्या दानाचे पुण्य एकपट मिळते, परंतु हेच दान जर अमावस्या संक्रांतीच्या दिवशी पुण्यतिथीला दिले त्याचे 100 पटीने फळ मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेला केलेल्या तेवढ्याच दानाचे फळ अनंत पटीने मिळते. ग्रहणातल्या तेवढ्याच दानाचे फळ कोटी पटीने मिळते. पात्राप्रमाणे दानाचे तसेच सामान्य गरजूला दिलेल्या दानाचे 1 पट मिळते. सत्पात्री दिलेले दान 4 फळ मिळते. देशभेदानुसार असाच फरक पडतो. शेतकरी तोच असला पण बियाणे जरी एकाच प्रकारचे असले तरी तो जमिनीच्या कमी अधिक कसदारपणामुळे पीक कमी जास्त निघते. अगदी त्याचप्रमाणे सहज हा न्याय सर्वत्र सारखा आहे. मग काय होते तर विधाता कर्मानुसार फळे देतो. ती कशी? जसा कुंभार काठी, चक्र वगैरे मदतीने मातीपासून भांडी घडवतो तसेच आता हे सर्व ज्याच्या प्रेरणेने चालत आहे. नारायणालाही तू शरण जा. तो विधीचा जन्मदाता आहे, पोषकाचा पोषक आहे, त्रैलोक्यसहित सृष्टीच्या रचयिता आहे, सर्वसहार काळाचा सहार करणार आहे. या महान संकटाने भरलेल्या संसारात जो कुणी या मधुसूदनाचं स्मरण करेल तरी सुद्धा त्याचे संकटे दूर होतात आणि महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते. ज्या घरात विष्णू सहस्रनामाचं पठण होतं रोज, ज्या घरात एकादशीच्या
दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण होतं, रात्रीच्या वेळेस जागरण होतं, विष्णू सहस्रासमोर एक दिवा लावला जातो तरीसुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते असे स्वतः नारायणाने सांगितले आहे. म्हणून या शंकराचे आता आपण कथन करणार आहोत. या नारायणाचे कथन करण एवढे सांगून तत्वज्ञानी गुरुने इंद्राला आलिंगन दिले आणि आशीर्वाद देऊन निरोप सांगितला. नारायण पुढे म्हणाले, त्यानंतर इंद्राने श्रीहरीचे स्मरण केले. सर्व देवांपासून गुरुच्या मागे माग ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून राहिला. तेथे त्याने सर्व परिस्थिती विधात्याला निवेदन केली. तेव्हा विधाता हसून बोलला, वत्सा, तू माझा पंतू असून बृहस्पतीचा शिष्य आणि देवाचा राजा आहे. तुझे आजोबा मातामह दक्ष प्रतापती विष्णू भक्त आहेत. असा तिन्ही शुद्ध परंपरा लाभलेला तू एवढा अहंकारी कसा काय बरे? पतिव्रता माता, जितेंद्रिय पिता, मातामह पवित्र असे लाभलेला अहंकारी का असावा? पिता मातामह गुरु यांच्या दोषाने माणूस देव अपराधी होऊ शकतो. सर्वतर परमात्मा देहात राहतो. तो जेव्हा देह सोडून जातो तेव्हा मागे केवळ प्रेतच उरते. देहामध्ये मन, इंद्रियाचा राजा शंकर ज्ञानरूपाने असतो, तर भगवती प्रकृती ही विष्णूची प्राणप्रिया बुद्धिरूपाने राहत असते. इतर निद्रा वगैरे ज्या विविध शक्ती देवता असतात त्या प्रकृतीच्या कला आहेत. आत्म्याचे प्रतिबिंब असा जीव शरीरात भोग भोगत असतो. जेव्हा मुख्य आत्माच निघून जातो तेव्हा बाकीचे सर्वजण राजाच्या सेवकाप्रमाणे त्याच्या पाठोपाठ जातात. मी शंकर, शेष, विष्णू, धर्म, महाविराट आणि तू हे सर्वजण ज्याचे अंश असून भक्त आहेत त्याच्या फुलांचा तू अनादर केलेला आहे. शिवाने त्या फुलांनी भगवंताच्या चरण कमलाची पूजा केली व तेच फुल दुर्वासाने तुला दिले असताना दुर्दैवाने त्या फुलाचा अवमान केलास. ते कृष्णाच्या चरणावरचे फूल ज्याच्या मस्तकावर पडले ते सर्वत्र पूजनीय झाला. खरोखर दुर्दैवाने फसवले आहे. दैव अत्यंत बलवान आहे. भाग्याने ज्याची साथ सोडली त्याचे रक्षण देव सुद्धा करू शकत नाही. कृष्ण निर्माल्याचा अनादर झाल्यामुळे लक्ष्मी इंद्रापासून निघून गेली. तर आता गुरु व मी अशा आम्हा दोघांसह वैकुंठात चल. तिथे श्रीपतीची सेवा कर. माझ्या वराने लक्ष्मीची पुन्हा तुला प्राप्ती होऊ शकेल. एवढे बोलल्यावर सर्वांनी सोबत घेऊन ब्रह्मदेव निघाले. इंद्रदेवाला तिथे तेजोरूप सनातन परब्रह्माचे दर्शन घेतले. स्वयंप्रकाशी आणि ग्रीष्मातल्या भर दुपारच्या कोट्यावधी सूर्याप्रमाणे दैत्यपान अनादी अनंत लक्ष्मीकांतीचे रूप त्याच्या मागे माग चतुर्भुज असे सेवक सरस्वती यांच्या सहित होते. 4 वेद गंगा त्याला वेढून होती. ब्रह्मदेवाने इतर सर्वांनी नम्रपणाने डोळ्यात आसवे असून स्तुती केली. हात जोडून ब्रह्मदेवाने सर्वे हकीकत निवेदन केली. देव अधिकार गेल्या कारणाने रडू लागले. त्या सर्वांची दयनीय अवस्था अवलोकन करून भयहरण भगवान म्हणाला, अहो सर्व देवांनो आणि ब्रह्मदेव भिवू नको. मी असताना भय बाळगण्याचे कारण नाही. मी तुम्हाला अचल अशी लक्ष्मी देईन. पण मी जे काही सांगणार आहे ते हितकारक अंतिम सुख देणारे असल्यामुळे ध्यान देऊन ऐका. अगणित विश्वातील यच्छावत्त प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मी मात्र भक्तीच्या अधीन असतो. जो भक्त मला पूजतो मी त्याच्या अधीन असतो. त्या भक्तांच्या मी सर्व इच्छा पूर्ण करतो. माझे भक्त माझ्याप्रमाणे स्वतंत्र आहेत. मी त्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. जो ज्या भक्तीने जो ज्या भावनेने माझी पूजा करतो त्याच्या इच्छा मी त्वरित पूर्ण करतो आणि त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर करतो. जे ज्याच्यावर रागवतील त्याच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो. म्हणून कोणाचा अपमान कधीच करायचा नाही. जो काही करतो अपमान करतो कोणाला नाही त्याची चुका तरी त्याच्या चुका काढतो आणि त्याला अपमानित करतो तरी सुद्धा मी त्याच्यापासून लक्ष्मीला घेऊन निघून जातो. कारण लक्ष्मी आणि मी नारायण दोघी आम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात आणि प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये निवास करतात. ज्याचा आत्मा पवित्र निर्मळ आहे त्याच्या जवळच आम्ही कायमस्वरूपी राहतो आणि त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो. त्याला सर्व सुखे प्राप्ती करतो. गाडी घोडी बंगला कपडे वगैरे अन्न फल फ्रूट मिठाई म्हणजे दिवसभरातून जे जे काही येतं घरामध्ये चांगल्या चांगल्या शुभ वस्तू आणि चांगल्या चांगल्या वस्तू त्या फक्त लक्ष्मी नारायण आम्ही त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. त्याला बुद्धी देतो की तू ही वस्तू घरी घेऊन जा आणि त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करून आम्ही सर्व त्याच्या घरातल्या त्याच्या मुलाबाळांच्या त्याच्या परिवाराच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. आणि जो ज्याला रागवतो ज्याच्या विनाकारण अपमान करतो त्याला भलपुरं बोलतो त्याच्या चुका नसताना त्याला काही माई बोलतो तर मी त्याला लक्ष्मीला घेऊन त्याच्या घरातून निघून जातो. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्याच्या घरात येते. म्हणून दुर्वासा शंकराचा अंश अजून माझा भक्त आहे असे नारायणाने सांगितलं. दुर्वासा ऋषी एक शंकराचा अंश आहे. दुर्वासा मोठे ऋषी तपस्वी ऋषी आहेत. म्हणून दुर्वासा ऋषीचा अपमान कोणी केला? इंद्राने. दुर्वासा ऋषीचा अपमान कोणी केला? इंद्राने. कारण दुर्वासा ऋषीने एक पारिजातकचं फूल कोणाला दिलं? इंद्राला. आणि इंद्राने ते काय केलं? जवळ न ठेवता तो हत्तीवर बसलेला होता आणि त्याच्या डोक्यावर फेकून दिलं म्हणून त्या फुलाचा अपमान झाला. म्हणून दुर्वासा ऋषीने शाप दिला
की आजपासून तुझ्याजवळून लक्ष्मी हिरावून जाईल, लक्ष्मी तुझ्याजवळ राहणार नाही. म्हणून हे एवढं आख्यान लक्ष्मीचं हे रचलेलं आहे. तर तेच आपण आता श्रवण करत आहोत आपण. म्हणून कोणाच्या बी निंदा अनासलती करू नये. त्याच्या शापामुळे लक्ष्मी दुर्वासाच्या शापामुळे लक्ष्मी इंद्रापासून सोडून गेली. लक्ष्मीसह ते बाहेर गेले आणि प्रत्येकाच्या हृदयात आम्ही राहतो. जो ज्याचा अपमान करतो, विनाकारण चुगल्या चाडी करतो, ज्याचे दोष नसताना दोष काढतो, तरीसुद्धा मी त्या व्यक्तीच्या हृदयामधून लक्ष्मी नारायणला लक्ष्मीला घेऊन निघून जातो. माझी भक्ती व माझी निंदा होते तेथे मी महालक्ष्मीचा कोप होतो, त्याचा पराभव होतो. माझी भक्ती न करणारा मूर्ख जरी हरिदिनी किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करतील, लक्ष्मी त्यांचे घर सोडून जाते. माझ्या नावाची अगर आपल्याच कन्येची विक्री करतो, अतिथीला विनमुख पाठवतो, त्याच्या घरी अतिथी आलेला आहे त्याला जेवण अन्न पाणी देत नाही, त्याचा अपमान करतो, त्याच्या घरी सुद्धा मी राहत नाही, त्याच्या घरी सुद्धा मी लक्ष्मीला घेऊन निघून जातो. त्यांच्या घरून माझी प्रिया लक्ष्मीला घेऊन निघून जातो. आणखी कुणाकुणाला सोडून लक्ष्मी जाते ते ऐका. वेश्येचा पती पुत्र, शूद्राघरचे श्राद्ध खाणारा, शूद्राचे अतिविधी करणारा, ब्राह्मण असून शूद्राघरी स्वयंपाक करणारा, बैलांना जास्त राबून घेणारा, कपटी लोक, क्रूर, हिंसक, निंदक, शूद्राचे परिहित करणारा, अवारीचे अन्न खाणारा, नखांनी तृण तोडणारा, नख तोंडात घेऊन तोडणारा, त्याच्याजवळ बी लक्ष्मी राहत नाही. जमिनीवर लिखाण करणारा, ब्राह्मणांना विनमुख धाडणारा, उजाडता जेवण करणारा, दिवसा झोपणारा, दिवसा संभोग करणारा, आचार भ्रष्ट करणारा, शूद्राकडून दान देणारा, गुरुदीक्षा न घेतलेला, ओल्या पायांनी नग्न होऊन झोपणारा, अति वाचाळ विनाकारण हसत सुटणारा, डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा, आपल्या शरीरावर वाद्य वाजवणारा, व्रतवैकल्य न करणारा, संध्यावदन न करणारा, सकाळ संध्याकाळ दिवा न लागणारा, सकाळी देवपूजा न करणारा, सूर्यास्तापर्यंत सूर्योदयापर्यंत झोपणारा, घाणेरडा, विष्णूंची भक्ती न करणारा, ब्राह्मणाचा दोषी, निंदक, निर्दक, हिंसक अशा सर्वांच्या घरी लक्ष्मी टिकत नसते. आता लक्ष्मी कुठे टिकते? आता लक्ष्मी कुठे कुठे टिकते ते ऐका. आनंदाने वास करते. कुठे आनंदाने लक्ष्मी वास करते? जिथे श्रीहरीची आराधना करतात, जिथे श्रीहरीचे कीर्तन करतात, जिथे खूप त्यांचे परिवार सर्व घरातले लोक आनंदमयी राहतात आणि ज्या घरात गृहलक्ष्मीचा अपमान नाही होत. कारण गृहलक्ष्मी ही एक लक्ष्मी असते. काही घरांमध्ये सुनेला खूप काही बोलतात, बोटं टोचतात, काने टोमणे मारतात. नवऱ्यांना पण खूप काही जणांना सवय असते की बायकोला टाणे टोमणे मारतात, तुझ्या परिवाराकडून काही आणलं नाही, आईवडिलांकडून आणलं नाही, आणि जर ती गरीब असेल तर तिला खूप काही टाणे टोमणे बोलतात की अशी गरीबाच्या घरची आहे, तुझ्या आईच्याकडे तर हे नाही, तुझ्या आईकडे तर ते नाही. असे जो आपल्या गृहलक्ष्मीचा वारंवार अपमान करतो, तिला मान सन्मान देत नाही. हरिकीर्तन होते जिथे कृष्ण त्यांची भक्ती यांची स्तुती होत असते, शंखध्वनी, शाळीग्रामाची पूजा होते, तुळस, भगवंताची सेवा, ध्यान असते, तिथे लक्ष्मी प्रसन्न असते. कोणत्या घरी लक्ष्मी प्रसन्न असते? शाळीग्रामाची पूजा, तुळशीची पूजा, लक्ष्मीची पूजा, तेथे लक्ष्मी वास करते. शिवपिंडीची पूजा अर्चना जिथे केली जाते तिथे पण लक्ष्मी प्रसन्न असते. त्याचप्रमाणे दुर्गादेवीची आराधना, ज्या घरात दुर्गा पुराण ऐकले जातं, ज्या घरात दुर्गा देवीची पूजा आराधना होते, दुर्गा मातेची ओटी भरली जाते, ब्राह्मणांची सेवा केली जाते, वेद पठण केले जातात, पुराणे श्रवण केली जातात, ब्राह्मण भोजन चालवतात, अशा जागी लक्ष्मी स्थिर राहते. एवढे बोलून रमापती वळून लक्ष्मीला म्हणाले, अगं तू एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे. मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागला की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवांना द्यावी. नंतर विष्णू महालाच्या अंतर्भागी निघून गेला. सर्व देव देवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे त्यांनी कासवाचा आधार घेऊन मेरू पर्वताचा घुसळखांब केला. त्याला शेषाची दोरी गुंडाळली आणि दैत्यांच्या सहाय्याने घेऊन सागर घुसळून काढला. त्यानंतर धन्वंतरी, अमृतुच्चे, श्रवा, घोडे, 14 रत्न याच्यामधून निघाले, घुसळले. जेव्हा शेषाची दोरी घुसळली, 14 रत्न दैत्य ज्या वेळेस हे मंथन झाले क्षीरसागराचे, त्यावेळेस 14 रत्न क्षीरसागरामधून निघाले. आणि कोणते कोणते 14 रत्न निघाले? तर ते निघाले धन्वंतरी, अमृत, उच्चे, श्रवा, घोडे, अनक, ऐरावती, हत्ती, सुदर्शन, लक्ष्मीसहित बऱ्याच गोष्टी होत्या. क्षीरसागर निवासनी महाविष्णूला वनमाला घालली आणि वैकुंठपती कौस्तुभ रत्न दिले. मग देवाच्या पूजेने, स्तुतीने ब्रह्मा आणि शिव यांच्या अर्चनेने संतुष्ट होऊन देवाकडे आपली कृपादृष्टी वळवली. त्याप्रमाणे देवाने त्याचे दैत्याने बळकावले, राज्य परत मिळाले. अशी ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा आहे. ती तुम्हाला मी ऐकवली. जो कोणी ही महालक्ष्मीचे आख्यान, पूजा, विधी संपूर्ण ऐकते त्याला धनधान्याची प्राप्ती होते. त्या घरात कधीच दुःख दारिद्र्य होत नाही. आता महालक्ष्मीचा पूजा विधी आणि स्तोत्र कुठले आहे? नारदा. मग आता पूजा विधी महालक्ष्मीचे आहेत. तर महाराज हरीचे कथन करणारा,
त्याने केलेला ज्ञानोपदेश आणि लक्ष्मीची क्षीरसागरातून उत्पत्ती ऐकली. आता मला तिची आराधना कशा प्रकारे करावी, कोणत्या मंत्राचा जाप करावा ते नारायणाने सांगण्यास आरंभ केला. इंद्राने सर्वप्रथम स्नान केले, धूतवस्त्रे नेसला, क्षीरसागरात घट स्थापन केला. मग गणपती, सूर्य, अग्नी, विष्णू, शंकर, दुर्गा या 6 जणांची पूजा केली. गंध, फुले वगैरे अर्पण केली. नंतर कलशामध्ये परमेश्वरी महालक्ष्मीचे आव्हान केले. ब्रह्मदेव, पुरीहोत यांच्या मार्गदर्शनाखाली पूजेला आरंभ केला. चंदन चर्चित अशी पारिजातकची पूजा केली आणि सामवेदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ध्यान केले. सहस्रदल ध्यान कसे केले, कोणते मंत्र बोलले? सहस्रदल पद्यस्तत कर्णिका वासिनी पराम शरता पावर्ण कोटिदे प्रभा वृष्टिकराम पराम स्वतेजसा प्रजिलंती सुखदुषा मनोहरम प्रतप्त कांचन निभशोभा देवी मूर्तिमती स्ततिम रत्नभूषण भूषांड्या शोभिता पितवासमाम ईर्षादास्या प्रसन्या शशुस्तुती यौवनम सर्वसंपत्ती प्रदात्रीचं महालक्ष्मी भजे शुभाम. अशा तऱ्हेने ध्यान केल्यावर पुढे सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा सुद्धा जप केला. प्रशस्तानी प्रकष्टानी वराणी विधिवाणीच अमूल्यरत्नसारच निर्वित विश्वकर्मणा आसनच विचित्रच महालक्ष्मी प्रगृहात शुद्ध गंगोदक मिंदक सर्ववदित मिप्सतम पापेधम वनिरूपंच गृहात कमलालया पुष्पचंदन दुर्वादिसयुत जानवी जलम शंखगर्भस्थित स्वर्गे गृहात पद्यवासिनी सुगंधी पुष्पतलेत च सुगंध मलकी फलम देह सौंदर्य बीच गृहात श्रीहरिप्रिये कापसचीच कृमीच वसन देवी गृहातम रत्न सुवर्ण विकाराच देहभूषण विविर्धनम शोभाये श्रीकर रत्नभूषण देवी गृहातम सर्व सौंदर्य बीजच सद्य शोभा परम वृक्ष निर्यास रूपमच गंधद्रव्य दिसयुतम श्रीकृष्ण कांते धूपच पवित्र प्रतिगृहातम सुगंधीयुक्त सुगंध चंदन देवी गृहातम जगशुषु स्वरूपच पवित्र तिमिरापह प्रदीपम सुकरमच गृहातच सुरेश्वरी नानापहोर रूपच नानारस समवितम अतिस्वादु कर्म चैव नैवेद्य प्रतिगृहाताम अन्य ब्रह्मस्वरूपच प्राणरक्षणकारकम दुष्टितम पुष्टितम चैव दैवन्य प्रतिगृहाताम शाल्यद्रज सुपकवमच शर्करा रागव्यस्ययुतम स्वादुयुक्त महालक्ष्मी परमानंत्र प्रगृहातम शर्करा राग व्यापकव्यच सुस्वादु सुमुनो मनोहर हरम मया निवितं भक्त्याम स्वस्तिकम प्रतिगृहताम नानाविधानी रम्यानी पक्वानात्री फलानीच सुरभी स्तनम सत्युक्त सुस्वादु सुमो मनोहर मर्त्यामृत सुगंधाच गृहाताम च्युतप्रिया सुस्वादुर सस्यमयुक्तम इषु वृक्ष समुद भवम अग्निपक्कम अतिस्वादु गुंडच प्रतिगृहताम यव गोदु मत्स्यानाच चरुण रेणु सुमद भवव सुपकम गुड गव्याक्त मिष्टान्न देवी गृहाताम सस्य चूर्ण धबकव पक्वम स्वस्तिकांदी स्वमविति मया निविदेति भक्त्या नैवेद्यम प्रतिगृहताम शीतवायु प्रदम चैव दाहेच सुगद परम कमले गृहातम चैदम व्यजनम श्वेत चामरम तांबूलच वरम रम्यम कर्पूरादि स्ववासितम जिव्यजन्यच्छेदकरम तांबूलम प्रतिगृहताम पुण्यतीर्थक चैव विशुद्धम शुद्धिदम सदा गृहाता कृष्णकांतेच त्वं रम्य आचमनीयकम रत्नसारादि निर्माण पुष्पचंदन चर्चितम वस्त्रभूषण भूषण्यम्य सुततपम देवी गृहाताम. अशा प्रकारे साग्र संगीत पूजा केल्यानंतर त्या देवराज इंद्राने मूलमंत्राचा जप केला. त्या मंत्राचा 10 लक्ष जप केल्याने तो सिद्ध झाला. आपण जे काही स्तोत्र ऐकले तरी पण आपल्याला 10 लक्ष जप केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि कल्पवृक्षाप्रमाणे हे मंत्र ब्रह्मदेवाकडून त्याला प्राप्त झाले आणि आपल्याला सुद्धा श्रवण केल्याचे प्राप्त झाले. म्हणून 10 लक्ष जप केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली असा तो मंत्र आहे. प्रथम श्रीबीज, नंतर मायाबीज, कामबीज, वाणीबीज उच्चारून कमलवासिनी या शब्दाचा चतुर्थी विभक्ती उच्चार करून शेवटी स्वाहा म्हणायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम क्लीम एम कमलवासिनीय स्वाहा या मंत्राचा जप करावा. ओम श्रीम ह्रीम क्लीम एम कमलवासिनीय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते. नारदा हा वेदोक्त मंत्र राज मंत्र आहे. याचा जप करून कुबेर परमेश्वर्यवान झाला. तसेच राजराजेश्वर दक्षाश्वनी सप्तद्वीपती पृथ्वीपती झाला. उत्तानपात केदार सम्राट बनले. याच्याच जपाने सिद्ध मंत्राच्या प्रभावाने इंद्रासमोर महालक्ष्मी प्रकट झाली. ओम श्रीम ह्रीम श्रीम क्लीम एम कमलवासिने स्वा या मंत्राच्या जपाने महालक्ष्मी प्रकट झाली. रत्नजडित विमानात ती बसली होती. मुखावर किंचित हास्य होते. केतकीप्रमाणे पितगोर अशी तिची
अंकगीत होती. सर्व अंगावर रत्न अलंकार जडलेले होते. तेजोनी सप्ततीर्थी पृथ्वी न्यावून निघाली होती. भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती. कोटी चंद्राप्रमाणे लखलखणाऱ्या रत्नाच्या माळा लिहिलेल्या अशा त्या जगन्माऊलीला पाहून इंद्राने रोमांचित होऊन आनंदाने अश्रू दाटून आले. आनंदाने अश्रू दाटून आले. हात जोडले. ब्रह्मदेवाकडून प्राप्त झालेल्या सर्व इष्टदायक स्तोत्रांनी तिची स्तुती आरंभ केली. नम कमलवासिनीये नमो नारायणाय नमो नमः. कृष्णप्रियाय सततं महालक्ष्मीयै नमो नमः. पद्यपत्रेशनाय च पद्यास्त नमो नमः. पद्यासनाय पद्दिने वैष्णवेच नमो नमः. सर्वसंपत्स्वरूपिणे सर्वाराध्याय नमो नमः. हरिभक्तिपद्राय पदात्रयेच हर्षदात्रेय नमो नमः. कृष्णवस्तस्थिताय च कृष्णशाय नमो नमः. चंद्रशोभा स्वरूपाय रत्नपद्येच शोभिने संपत्तदिष्टतृदैवे महादैवे नमो नमः. नम वृद्धस्वरूपाय वृद्धदाये नमो नमः. वैकुंठ या महालक्ष्मी या लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मींद्र मिरिंद्र ग्रेहे राजलक्ष्मी नृपलाये गृहलक्ष्मीच गृहाना गेहेच गृहदेवता सुरभिसागरे जाता दक्षिणा यज्ञकामिनी अदिती देव माता त्वं कमला कमलालया स्वाहा त्वच हविर्दाना कव्यदाने स्वदा स्मृता त्वं हि विष्णुस्वरूपाच सर्वधारा वसुंधरा शुद्धसत्वस्वरूपा त्वं नारायणा परायणा क्रोधा हिंसा वर्जिताच वरदा शारदा शुभा परमार्थप्रदा त्वच हरिदास्य प्रदापरा यहा विना जगर्स्वत्व भस्मीभूत भस्मासरकर्म जीवन मृत्यूच विश्वंच शाश्वत सर्व यया विना सर्वेशाच परामाता सर्व बांधवरूपिणी धर्मार्थ काम मोक्षणाच त्वंच कारणरूपिणी यथा माता स्तनधाना शिशुषणा शैश्व सदा त्ववा त्वं सर्वदा माता सर्वेशा स्वरूपता मातृहीन स्तनंदुस्तोच जीवती दैव त्वया हिनो जन कोपी न जीवत्वेय निश्चितम सुप्रसन्न स्वरूपा त्वं माम प्रसन्ना भवांबिके वैरीग्रस्तच विश्राम देहि महासनातनी अहम यावत्तया हिनो बंधुहीनश्च भिक्षुक सर्वसंपादिनश्च तावदेव हरिप्रिये ज्ञानदेहीच धर्मच सर्वसौभाग्यं निश्चितितम प्रभावच प्रतापच सर्वाधिकारमेवच जयं पराक्रम यद्धे परमेश्वरमेवच. तर अशी नारदांनी ही स्तोत्र गायली. जो कोणी नारदाचे स्तोत्र गायलेले जे आहेत हे नारायणाने तो ऐकतो, त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्नच राहते. नारदा अशी स्तुती करून सर्व देवांसह देवेश्वर इंद्राने नतमस्तक केले होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार नमस्कार केला. सर्वांचे नेत्र भरून आले होते. देवाच्या वतीने ब्रह्मदेव, कैलासपती, शेषनाग, धर्मराज आणि विष्णू यांनीही देवाची विनवणी केली. तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली. तिने सर्व देवांना इच्छित वर दिला. केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली. त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतले. स्वतः महालक्ष्मी क्षीरसागरात श्री विष्णूपाशी गेली. ब्रह्मदेव सत्यलोकात गेले. शंकर भगवान कैलासाकडे गेले. असे हे स्तोत्र फार पवित्र आहे. जर कुणी याच्या 3 संध्या समयी पाठ करेल तो कुबेराप्रमाणे राजेश्वर बनेल. 5 लाख वेळा जप केल्यावर हे स्तोत्र सिद्ध होते. तसेच अखंडपणे 1 महिनाभर याचा पाठ जर केला तो महासुखी राजश्रेष्ठ होतो. यात मुळीच शंका नाही. तर मित्रांनो, हे राहिली संपूर्ण लक्ष्मीचे आख्यान. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे लक्ष्मीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महालक्ष्मी माता की जय. जय महालक्ष्मी मा.